यानंतर बघूयात आजची अजून एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे मुंबई महापालिकेतनं येते। मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा होणार हे गणित सुटल्यानंतर आता स्थायी समितीमध्ये कोण नेमकं जाणार, या स्थायी समितीचा अध्यक्ष कोण होणार याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं। आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांना उमेदवारी मिळालेली आहे। शेवटच्या क्षणी, अगदी शेवटच्या क्षणी मंगेश सातमकर यांचा पत्ता कट झाला आहे आणि त्यांना उमेदवारी पक्षानं नाकारली आहे। 7 वर्षांपूर्वी सुद्धा सातमकरांना माघार घ्यावी लागली होती। आता दुसऱ्यांदा सातमकरांना, मंगेश सातमकरांना ही उमेदवारी मिळालेली नाहीये। महापौर पद सुद्धा मंगेश सातमकर यांना मिळालेलं नाहीये। त्या महापौर पदाच्या शर्यतीत सुद्धा त्यांचं नाव होतं आणि आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सुद्धा रमेश कोरगावकर बसतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे, कारण त्यांना सेनेतर्फे ही उमेदवारी मिळालेली आहे। म्हणून मंगेश सातमकर यांना आता दुसऱ्यांदा हा धक्का बसलाय, कारण जसं मी म्हटलं गेल्या वेळी सुद्धा 7 वर्षांपूर्वी सुद्धा स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या या शर्यतीमधनं मंगेश सातमकर यांना माघार घ्यावी लागली होती। याचबद्दल आपण अधिक बोलूया। आपल्यावर आपली रिपोर्टर सोनाली शिंदे आहे। सोनाली, काय चाललंय महापालिकेमध्ये? कारण एकीकडे महापौर पदाच्या शर्यतीमधनं मंगेश सातमकर बाहेर पडले होते, आता स्थायी समितीच्या शर्यतीमधनं सुद्धा सातमकरांना माघार घ्यावी लागलेली आहे। काय नेमकं घडलं? विनायक, आज ज्या पद्धतीने स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरायचे होते त्यावेळेला मंगेश सातमकर आणि इतर सगळे जे कोणी स्थायी समितीचे सदस्य होते त्या सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं। सगळे स्थायी समितीच्या कक्षामध्ये बसून होते आणि त्यानंतर ज्यावेळेला अर्ज भरायची वेळ आली मंगेश सातमकर तयारीत होते, मात्र अचानकपणे कोरगावकरांना अर्ज भरायला सांगण्यात आलं। मातोश्रीवरून तसे आदेश आल्याचं यशवंत जाधव जे आहेत सभागृह नेते आहेत पालिकेचे, शिवसेनेचे यशवंत जाधव यांनी सांगितलं। त्यामुळे मंगेश सातमकर रागारागाने निघून गेले। मंगेश सातमकर यांच्या नावाची चर्चा होती, त्यांचं नाव नाहीये याबद्दल आजपर्यंत तरी कोणी अधिकृतरित्या बोललं नव्हतं। त्यामुळे आता असंच सांगण्यात येतंय की त्यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं नव्हतं आणि उद्धव ठाकरे जे नाव सुचवतील त्याच नावावर शिक्कामोर्तब होणार होता। त्यामुळे वेगळं काही घडलं नाहीये असं सेनेच्या सगळ्या नेत्यांकडून सांगण्यात येते। पण हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की शेवटपर्यंत कोण अर्ज भरणार याबद्दल मातोश्रीवर सुद्धा संभ्रम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। मंगेश सातमकर आता पुढे काय करतायत, कारण त्यांची नाराजी सुद्धा पक्षाला दूर करावी लागणार आहे। पण हे मात्र दिसून आलं की शिवसेनेमध्ये सुद्धा संभ्रम असल्याचं पाहायला मिळालं। विनायक, ॲब्सोल्युटली, थँक्यू व्हेरी मच सोनाली। या संपूर्ण एकूण माहिती संदर्भात आपण बघतोय पुन्हा एकदा मंगेश सातमकर यांचा पत्ता हा कट झालाय। 7 वर्षांनंतर सातमकरांना पुन्हा एकदा माघार घ्यावी लागलेली आहे।